अखेर मित्रांनो जे घडायचं होतं अखेर ते घडायला सुरुवात झाली आणि शिंदे गटामध्ये सर्वात मोठी खळबळ उडाली। देशाच्या सुप्रीम कोर्टामधून मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठा राजकीय भूकंप। शिंदे गटात गेलेले 6 खासदार अखेर पुन्हा भाजपच्या कमळाच्या चिन्हावरती निवडणुकीमध्ये रिंगणात। सर्वोच्च न्यायालयात सुनावणी तीव्र। पोटनिवडणूक मित्रांनो थेट होणार पोटनिवडणूक। शिंदे सेनेचं धनुष्यबाण चिन्ह गायब झाल्याच्या नंतर शिंदेंच्या सोबत गेलेले आमदार आता थेट मित्रांनो कमळाच्या चिन्हावरती निवडणूक लढवणार। नेमका महाराष्ट्र राज्याच्या राजकारणामध्ये कसं चक्र फिरतंय आणि शिंदे सेनेच्या गळ्याभोवती कसा फास पडतोय मित्रांनो ही बातमीच आपण जाणून घेऊया। राज्याच्या संपूर्ण राजकीय स्थितीवरती जर आपण प्रकाश टाकला तर महाराष्ट्रात शिंदे सेनेसाठी खडतर प्रवास आता सुरू झाला आहे। गेली 5 वर्षे उद्धव ठाकरेंनी आपल्या राजकीय जीवनामध्ये प्रत्यक्षपणे अतिशय खडतर प्रवास केला आणि आता दिवस बदलले आहेत। दिवस एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे आहेत। सत्ता कायमस्वरूपी सोबत राहत नाही। सत्तेचा अमरपट्टा आपल्यासोबत कायमस्वरूपी सोबत राहत नाही। आज जो सत्तेमध्ये आहे तो पुढच्या काही कालावधीमध्ये विरोधात जातो आणि आज जो विरोधात आहे तो पुढच्या कालावधीमध्ये सत्तेत जातो। अखेर तशाच प्रकारे मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणाची चक्र फिरण्यास सुरुवात झाली आहे आणि खासदारांना मित्रांनो सगळ्यात मोठा धक्का बसलाय। ठाकरेंना सोडल्याच्या नंतर आपण 2/3 आहोत आणि आपण अपात्र होणार नाही हा भ्रम शिंदेंसोबत गेलेल्या 6 खासदारांना खूप मोठा धक्का देऊन जातोय आणि या धक्क्यातूनच मित्रांनो त्यांना कमळाच्या चिन्हावरती निवडणूक लढवावी लागते। नेमका काय प्रकरण मित्रांनो सविस्तरपणे आपण जाणून घेऊया। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भारतीय जनता पार्टीने शिंदे सेनेच्या विरोधात रचलेलं नवीन राजकीय कान नेमकं काय आहे। देवेंद्र फडणवीस यांना ज्या प्रकारचं शिंदे गटाचं राजकारण हवं होतं त्या प्रकारचंच राजकारण घडायला सुरुवात झाली। देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात पाठवून महाराष्ट्राचा कारभार करू पाहणारी शिंदेंची शिवसेना देवेंद्र फडणवीस यांनी ओळखलेली आहे। फडणवीसांचं मन महाराष्ट्रात रमतंय परंतु शिंदेंमुळे त्यांना केंद्रात जावं लागतंय काय अशी चर्चा भाजपच्या काही नेत्यांमध्ये सुरू झाली आणि एकनाथ शिंदेंच्या विरोधात भाजपचे काही नेते सक्रिय झाले आपण पाहिले। आणि याच सगळ्या राजकीय घडामोडीनुसार महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये मित्रांनो भारतीय जनता पार्टीकडून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा करेक्ट कार्यक्रम होण्यास सुरुवात झाली आहे। महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरती पुन्हा एकदा महाभूकंप होतोय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सोडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या लोकसभा खासदार 6 खासदार त्यांच्यावरती अपात्रता सिद्ध करण्याची सगळ्यात मोठी तलवार आता 100% पुढे आलेली आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून दाखल करण्यात आलेल्या सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणीमध्ये अपात्रता याचिकेवरती सर्वोच्च न्यायालयामध्ये जोरदार सुनावणी झाली आणि पक्षांतर्गत बंदी कायद्याअंतर्गत तांत्रिक आणि घटनात्मक तरतुदीनुसार या 6 खासदारांचं सदस्यत्व रद्द होऊन संबंधित मतदारसंघामध्ये पुन्हा निवडणुका लागण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे। एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत गेलेले 6 खासदार शिंदेंच्या धनुष्यबाणावरती निवडणूक न लढवता ते भाजपच्या कमळावरती निवडणूक लढवू शकतात। नेमकं प्रकरण काय आहे। लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या चिन्हावरती म्हणजे मशाल चिन्हावरती राज्यातल्या जवळजवळ या 6 मतदारसंघातील 10 लाख जरी मतदान बघितलं 60 लाख लोकांनी मशाल चिन्ह बघून या 6 खासदारांना निवडून दिलं आणि त्यांनी 6च महिन्यामध्ये गद्दारी केली। मित्रांनो या लोकसभेच्या 6 खासदारांना अचानक गटांतर करत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे। लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी शिंदे गटात झालेल्या या विलिनीकरणाला मान्यता दिली आणि तीच मान्यता आता संपूर्णपणे अडचणीत आणते आहे। सुप्रीम कोर्टाच्या या सगळ्या राजकीय पटलावरती उद्धव ठाकरेंचे खासदार गटनेते अरविंद सावंत यांनी पक्षाच्या विधिमंडळ आणि प्रतिनिधींनी या निर्णयाविरोधात आणि 6 खासदारांच्या अपात्रतेसाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती।
हे खासदार शिवसेना पक्षाच्या तिकिटावरती, चिन्हावरती, कार्यकर्त्यांच्या जोरावरती निवडून आले आहेत. पक्षाच्या अधिकृत व्हीपचं उल्लंघन करून आणि मूळ राजकीय पक्षाचा राजीनामा न देता त्यांनी दुसऱ्या पक्षात प्रवेश केलाय. ही ठाकरेंच्या शिवसेनेची मागणी. 10व्या अनुसूचीनुसार पक्षांतर्गत बंदी कायदा विलिनीकरणाचा प्रस्ताव मूळ राजकीय पक्षाकडून आला पाहिजे. केवळ निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी नाही घेतलेला असा निर्णय अवैध ठरतो. हीच सगळ्यात मोठी बाब सुप्रीम कोर्टाच्या निदर्शनास उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून लक्षात आणून दिली गेली आहे. सर्वोच्च न्यायालयात ठाकरेंच्या वकिलांचा आक्रमक युक्तिवाद झाला आहे. सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणी दरम्यान ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल आणि देवदत्त कामत यांनी जोरदार युक्तिवाद केला आहे. न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले की घटनात्मक तरतुदीनुसार मूळ पक्ष आणि विधिमंडळ हे दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. खासदार ज्या मूळ राजकीय पक्षाच्या तिकिटावरती निवडून येतात त्या पक्षाची संमती असल्याशिवाय कोणताही गट विलीन होऊ शकत नाही. ठाकरे गटाच्या वकिलांनी उत्तर प्रदेशातील ऐतिहासिक राजेंद्र सिंह राणा प्रकरणाचा दाखला न्यायालयात दाखवला. जर विधानसभा व लोकसभा अध्यक्षांकडून अपात्रतेबाबत योग्य किंवा वेळेत निर्णय घेतला जात असेल तर सर्वोच्च न्यायालयाला स्वतः हस्तक्षेप करून संबंधित लोकप्रतिनिधींना अपात्र ठरवण्याचा पूर्ण घटनात्मक अधिकार आहे, असे देवदत्त कामत यांनी न्यायालयामध्ये सांगितलं. इथूनच सुरू झाली एकनाथ शिंदेंच्या 6 खासदारांची सगळ्यात मोठी कोंडी. पक्षांतर्गत बंदी कायद्याअंतर्गत 10वी अनुसूची आणि कायदेशीर अडचणी घटनेच्या 10व्या अनुसूचीनुसार लोकप्रतिनिधींना अपात्रतेपासून संरक्षण मिळवण्यासाठी काही कडक अटी आहेत. 2/3 केवळ लोकप्रतिनिधींच्या गटाने 2/3 राजकीय संख्याबळ दाखवून चालत नाही, तर मूळ राजकीय पक्षाचं विलिनीकरण होणं अनिवार्य आहे. पक्षाच्या व्हीप विरोधात काम करणं किंवा पक्षाच्या धोरणाविरोधात जाऊन दुसऱ्या गटात सामील होणं हे स्वेच्छेने पक्षाचे सदस्यत्व सोडल्यासारखं मानलं जातं. या कायदेशीर निकषामुळे 6 खासदारांनी घेतलेली भूमिका पक्षांतर बंदी कायद्याचा थेट भंग करणारी असल्याचं ठाकरे गटाने कोर्टात पटवून दिलं आहे. पुन्हा निवडणुका होणार. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काय होते परिणाम? जर सर्वोच्च न्यायालयाने लोकसभा अध्यक्षांचा निर्णय रद्द ठरवला किंवा 6 खासदारांना थेट अपात्र घोषित केलं तर कायदेशीर नियमानुसार ते 6ही लोकसभा मतदारसंघ रिक्त मानले जातील आणि निवडणूक आयोगाला नियमानुसार पुढील 6 महिन्यांच्या आत मतदारसंघामध्ये पुन्हा पोटनिवडणुका जाहीर कराव्या लागतील. या संभाव्य निकालामुळे शिंदे गट आणि सत्ताधारी भाजपसमोर मोठं राजकीय आव्हान उभं ठाकलं आहे. त्यामुळे 6 खासदार अपात्र ठरल्यास सत्ताधारी गटाच्या लोकसभेतील संख्येबळाला मोठा हादरा बसेल आणि उद्धव ठाकरेंचं राजकीय बळ महाराष्ट्रात पुन्हा प्रचंड वाढेल. हीच भीती भाजपला शिंदेला सुरू झाली. मित्रांनो, आगामी काळात काय घडतंय ते आपण बघूया. तोपर्यंत धन्यवाद.